थँक्यू फैजान मेमन या ठिकाणी आपल्यासमोर जोडलेले ISPLचा वाडा टेनिसचा फ्युचर स्टार समिती या ठिकाणी होते फैजान मेमन. 6 बॉल 6 षटकार कित्येक वेळा ठोकलेले आहेत, अनेक सेंचुरी मारलेले आहेत. अगदी बघितलं आपण तर हार्ड हिटिंग बॅटर म्हणून फैजान मेमनची ओळख आहे आणि हीच ओळख या वाडा टेनिसची पुढे ISPL पर्यंत विकी काळेप्रमाणे अनेक तारेसितारे जातील. अगदी दीपेश घोलप षटकार ओपन टीम विरुद्ध फायनल SP बिलोई टीमनं चॅलेंजर ट्रॉफीला घेतली होती. दीपेश घोलप खेळले होते, SP बिलोची टीम खेळली होती, पियुष कुणाल भोईरनं मॅच काढली होती. असे स्टार कास्ट वाडा क्रीडा असोसिएशनमध्ये तयार व्हावेत हीच इच्छा संदीप भाऊंची SPची आहे, SP ग्रुपची आहे. थँक्यू. पहिल्याच बॉलवर मनीषच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक फटका स्विच केलं स्वतःला आणि स्विच हिटचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. बॅटची ग्रिप बदलली आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी काय फटका खेळला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत फुटवर्क, बॅटिंग स्टान्स, ॲब्सोल्युटली सुपर्ब आय कोऑर्डिनेशन. यावेळेला डबल माइंड मध्ये होते. ऑन साईडला जरूर खेळले गेले, कोणती धाव येत नाहीये. मनीषच्या पहिल्याच बॉलवर जबरदस्त आपण पाहिलं तर किरणच्या पहिल्याच बॉलवर आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर आपण पाहताय डॉट बॉल येत असताना किरणच्या या बॉलवर आपण पाहताय 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. गोहिर टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारली. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलला स्टॉप केलंय परंतु दुसऱ्या धावेसाठी पलटले. तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस. दीपेश फार वेगाने धावले होते. चित्त्याच्या चपळाईने मात्र यावेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शिवंजय स्पोर्ट्स अलमान 6 वर जाऊन पोहोचले गेले. शिवंजय अलमान टीमच्या कुठल्याही बॅटरनं जर 3 षटकार लगावले तर हर्षल भोईर मेट यांच्याकडनं 500 कॅश प्राइज रुपीज लागलेले आहेत, 500 रुपये लागलेले आहेत. 3 षटकार लगावल्यानंतर हर्षल मेट SP ग्रुप टीम मेंबर ते सुद्धा आयोजनामध्ये आहेत. त्यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक अलमान टीमला आहे, शिवंजय अलमानला. ओव्हर टू कम बॉक्स. ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 4 धावेच्या मदतीने 10 वर जाऊन पोहोचले गेले. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहतायत वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या अँगल मधून. मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खूप चांगला हा अँगल पहा. ज्या वेळेला गुडघ्यावर बॅलन्स केला, अतिशय बॉडमॅनचा चांगला वापर केला. बॅट स्विंगला जवाब पाहायला मिळाली आणि सरळ बॉल 1 बाउन्सने वेध घेतला. बाउंड्री लाईनचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन. स्लोवर 1 बॉल होता. थोडासा थांबून आला होता असं वाटलं मनीषला की सहज बॅटवर येईल, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट, तिसऱ्या बॉलवर 2, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. आणि इंटरेस्टिंग आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर दूर आहेत. 1 बाउन्सने फील्ड करतील, तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनीषने 6 बॉल फिक्स केले आणि 6 बॉलमध्ये 12 रन त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहे. 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत मनीष बॅटिंग करताना किरणच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर शिवंजय अलमान टीम 12-0. आणि अलमान टीमचे खास बॅटर हार्ड हिटर तर दीपेश घोलपचे फॅन या ठिकाणी आहेत, महेंद्रजी खंडागळे. आणि त्यांनी खास दीपेश घोलपसाठी षटकार हॅट्रिकला, चौकार हॅट्रिकला 1000 रुपये लावलेले आहेत. ही ओळख या खेळाडूची. SP बिलोशीनं 1 लाखाची फायनल या सीझनमध्ये लावली आहे. टॉस बॉक्सला तो फोटो आहे, त्या फोटोमध्ये सेंटरला दीपेश घोलप आहे. SP बिलोशी या टीमचं आयकॉन म्हणून तो खेळला आणि 1 लाखाचं स्वप्न संदीप भाऊंचं SP ग्रुप टीमचं पूर्ण केलं या खेळाडूनं. ओव्हर टू प्रमोद चडगेसर, व्हॉइस ऑफ इंडिया टेनिस क्रिकेट. जबरदस्त दीपेश घोलप आयकॉन प्लेयर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते.
4 षटकार मारून मात्र इरादे पक्के स्पष्ट केले, परंतु इथे काय हा झेल, व्हॉट कॅच, इनक्रेडिबल, अमानवीय झेल पाहायला मिळतोय. काय फिल्डिंगचा दर्जा, ग्राउंड फिल्डिंग पहा, या टीमचा हा चित्ता आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, स्लो मोशन मध्ये, व्हॉट कॅच, वाह. पठ्ठ्याने मात्र यावेळेला मने जिंकलेत आणि तो सुद्धा झेल कोणाचा टिपलाय तर दीपेश गुलाब, सिक्सर किंग, अल्मानचा ब्रँड. कॅचेस विन द मॅचेस म्हणून का ओळखलं जातं, कारण डेनिस लिली यांनी सांगितलं, एक माजी गोलंदाज ऑस्ट्रेलियन, की जर मानवाच्या आवाक्याच्या बाहेर जर झेल असेल तर तो अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो. आणि त्याच पद्धतीने हा झेल पाहायला मिळाला. हा झेल 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. मॅग्निफिसंट कॅच, विकेट डाऊन, दीपेश गुलाब. यावेळेला आपण पाहिला तर बॅक टू द डगआउट. काय कॅमेऱ्यात एक क्षणचित्रे पाहायला मिळत आहेत आणि कॅच टिपलाय संदेश. वा संदेश, हॅट्स ऑफ यू. अजितने झेल टिपला, संदेशने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काय अजितने झेल टिपला होता, डोळ्याचा पारणं फिटणारा तो झेल पाहायला मिळाला. संदेश आल्या आल्या यावेळेला फुटवर्क तर दाखवतोय, परंतु स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. दिनेश पाटील साहेब जे हमरापूरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या झेलसाठी, अजित यांच्या झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे आणि अद्वैत शेलार यांच्याकडे ते जमा सुद्धा झालेत. मॅच समाप्त झाल्यानंतर ते आपण कलेक्ट करा. अजित, व्हेरी नाईस कॅच, आउटस्टँडिंग. 13-1 संघाची धावसंख्या, स्कोर कार्डवर 13. अशा प्रकारचे झेल मी अभिनव पाटीलच्या माध्यमातून सुद्धा पाहिले, दीपेश गुलाबच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेले आहेत आणि तोच मात्र चांगला झेल पाहायला मिळाला. कारण हे खेळाडू आपण पाहतायत वाडा तालुक्यामध्ये नेहमीच चर्चेत राहिलेत. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13. 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. मनीष ज्या लयबद्धतेने बॅटिंग करतोय, यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर येतील, त्याला बीट केलंय आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. खणखणीत सनसनाटी उपसरपंच चषक चौकार. गुड शॉट, 4 रन. चांगला फटका होता, अप्रतिम. विविध अँगलने आपण पाहिलं प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे स्ट्रोक कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला. अप्रतिम, चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट, दिस इज अ क्लास. मनीषच्या बॅट मधून मात्र धावा थांबत नाही आहेत. मनीष म्हणतो इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. काय बॅटिंग सुरू आहे. खेळाडू प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक खेळाडू बनतायत आणि मनीषच्या बॅटमधून आक्रमकतेचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज. वा मनीष. लाईटचे जे टॉवर आहेत, 10 टॉवर, त्या टॉवर खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण अति उत्साहामध्ये त्या ठिकाणी गेलेला असाल परंतु तिथे जाऊ नका, शॉक सर्किट होण्याची शक्यता आहे. कॅमेरा पण करू नका, हात पण लावू नका. तेव्हा याची नोंद घ्यायची. मी ऑन रेकॉर्ड लाईव्ह या ठिकाणी सूचना देतोय. लाईटच्या टॉवरला कोणी स्पर्श करू नका, लाईटच्या टॉवर खाली कोणी जवळ जाऊ नका, हात लावून मॅच उभं करू नका. त्याकरिता बॅरिगेट्स आहेत. तुम्ही बाजूला उभं राहा आणि सामन्याचा मनमुराद आनंद घ्या. 1000 रुपयाचा कॅच तुमच्या जवळ येईल तेव्हा आपण घ्या, उत्साहात जाऊ नका, नम्र विनंती. ओव्हर टू कम बॉक्स. यावेळेला ऑन दी टोस हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला होता परंतु चांगला झेल टिपला गेलाय राहुलच्या माध्यमातून.
कारण राहुलला माहिती आहे हा झेल किती महत्त्वपूर्ण आहे. त्याने लगेच बॉलला चुंबन घेतलं आणि इथून मात्र खेळ समाप्तीवर होत असताना संदेशचा चांगला फटका खेळला होता, नो डाऊट अबाउट इट. परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही, टेम्परामेंट टायमिंग चांगलं पाहायला मिळालं नाही आणि डिस्टन्स क्लिअर झालं नाही. फलंदाज बाद. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. 23-2. मनीष सध्या तरी 9 बॉलमध्ये 22 धावांची लई लूट करत असताना पाहायला मिळतो आणि खेळपट्टे अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले. शिवंजय अलमान टीमचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून मनीष या खेळाडूकडे पाहिलं जातं. दीपेश गुलाब बाद झाल्यानंतर सुद्धा त्याच्या बॅटमधून धावा थांबलेल्या नाही आहेत, परंतु गोलंदाजाने या वेळेला चांगली गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा नाहीये. बॅटची हलकीशी एज असावी. सध्या तरी आपण पाहिलं तर उमेश किने सर लगेच सांगतायत त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. हीच पंचांची खासियत आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेट अंपायरिंग करत असताना आपण सातत्याने पाहिलंय. 24-2 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवंजय अलमान टीम फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वा मनीष इज ऑन अ फायर. आक्रमकता सिद्ध करत असताना संयमाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. समोर कॅमेरन यावेळेला आपण पाहिलं तर जबरदस्त अप्रतिम लो फुलटॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स केला आणि सरळ बॉलला डीप मिड विकेटला फेकून दिलं. षटकारासाठी 6 धावा. सुपर बॅटिंग. दिस इज अ क्लास. मनीष ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय यावेळेला स्विच हिटचा फटका. वा केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिलंय. अफलातून षटकार. आभाळाला मान वंदना देणारा हा षटकार. क्लासिकल बॅटिंग. बॅटमधून मात्र धावांचा वेग काही थांबत नाहीये. संघाची धावसंख्या 36 आणि वैयक्तिक 11 बॉलमध्ये 34 रनची सुंदर खेळी करत असताना झंझावत आणि झुंजार खेळी करणारा खेळाडू मनीष भांबेरेला आपण पाहतायत. कोणत्या क्षणाला कोणत्या बॉलवर कशा गोलंदाजाला मात्र षटकार ठोकायचा, सिंगल डबलला कधी प्राधान्य द्यायचं. 5001 नंबरची जी 4 व्हीलर आहे ती थोडीशी बाजूला घ्यायची आहे. संदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर. सुपर अप्रतिम. बऱ्याच वेळेनंतर मात्र आपण पाहिलं तर चौकार तर आले, परंतु षटकार आणि तो सुद्धा एक्स्ट्रा कव्हरला आणि तो सुद्धा स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं. ही ताकद आहे या खेळाडूची, परंतु आता सागरला कमबॅक करावं लागेल. सागरचा बॉल ह्या वेळेला पिकअप शॉट खेळला गेलाय. मनगडचा चांगला वापर करतोय. 1 नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 धावा. मनीष 35 वर खेळी करतोय. 1 मॅन शो अशी खेळी करत असताना शिवंजय अलमान टीम 37-2. 5 बॉलचा खेळ झालाय. हॅलो, महत्वाची सूचना आहे. 5001 गाडी बाजूला घ्यायची. पाहुण्यांच्या गाड्या येत आहेत. 5001 गाडी बाजूला घ्यायची. पाहुण्यांच्या गाड्या येत आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. लो फुल टॉस बॉल होता. एंट्री गेट मोकळा करा. एंट्री गेट 5001 गाडी आणि बाकीच्या 2 व्हीलर बाईक्स बाजूला करायचे आहेत. पाहुण्यांचं आगमन होणार आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन. पूर्ण या ठिकाणी टीम येणार आहे. देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन
माननीय छोट्या भाई यांचं अगदी थोड्याच वेळात आगमन होणार आहे SP ट्रॉफी आणि या ठिकाणी आगमन होत आहे गाड्यांचा ताफा थेट मैदानाकडे येत आहे वेलकम 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 देवा ग्रुप मिस्टर छोट्या भाई यांचं आगमन होत आहे आपलं हार्दिक स्वागत माननीय प्रल्हाद बाजीराव पाटील छोट्या भाई यांचं आगमन होत आहे संदीप पाटील SP यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित होताना पाहता आपण गाड्यांचा ताफा थेट मैदानाकडे मुख्य मंचाकडे येतोय वेलकम डीजे इंडिया टेनिस क्रिकेट स्टार विवेक शेलार माननीय छोट्या भाई यांच्या सोबत येतोय गाड्यांचा ताफा वेलकम पूर्ण देवा ग्रुप फाउंडेशन सदस्यांचं देवा ग्रुपचं आगमन भेट दिलेली आहे छोट्या भाई यांच्या सोबत आपलं सहर्ष स्वागत SP ग्रुप बिलोशी कडनं होत असताना 12 बॉलमध्ये 35 काय बॅटिंग सुरू आहे शिवंजय अलमान टीमचा भरोशाचा पॅकेज मनीष भांबेरीच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग पुन्हा एकदा गोलंदाज चौथ्या षटकात गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल महेश एलिव्हेशन मिळालेलं नाहीये बराच बॉल उंचीवर जातोय आणि तिथे कॅच ड्रॉप कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं कारण कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं की गोलंदाज गोलंदाजी करतो पुढे जातो पुन्हा एकदा पाठीमागे येऊन तो झेल टिपणं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ते शक्य होत नाही परंतु प्रयत्न चांगले केले होते महेशने 1 रन मिळेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 2 रन्स येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत चांगला बॉल परफेक्ट वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय महेश कमबॅक करत असताना 3 गोलंदाजांना मात्र जरूर या वेळेला धावा आल्या परंतु ते विसरून मी चांगली गोलंदाजी करेन झालं गेलं ते विसरून आपण नव्याने सुरुवात करणं हे टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलंय आणि तेच दर्शवत असताना महेशला आपण पाहताय डेड बॉल पंच घोषित करतायत रनअप चुकतोय या वेळेला हा बॉल थोडासा बाहेर निघणारा होता पंच वरतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षांमधून शिवंजय अलमानच्या 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 वर जाऊन पोहोचले गेले काय ते आयोजन नियोजन अप्रतिम पारदर्शकता नेत्रदीपक आयोजन कसं करावं हे खरोखरच संदीपजी पाटील सध्या आपण पाहतायत ऑन स्क्रीन या स्पर्धेचे करते धरते
आणि एस पी ग्रुप बिलोशीकरांनी सर्वांची मने जिंकलेत. जो तो येतो तो मात्र यावेळेला व्हावा केल्याशिवाय जात नाही, कारण कौतुकास्पद आणि पारदर्शकतेचं असं नियोजन पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ असेल या स्पर्धेला, मानाचा सलाम. 42 ला 2. चौथं षटक हे प्रगतीपथावर 2 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट शफल झाले आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मनीष बांबेरीच्या बॅटमधून दिस इज अ क्लास. षटकार 6. चाळीस धावांची वैयक्तिक खेळी करत असताना 7 धावा अर्धशतकापासून दूर आहे मनीष बांबेरीच्या बॅटमधून. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो, आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर सध्या तरी मी म्हणेन मनीष बांबेरे आहे. 48 ला 2. दीपेश गोलब बाद झाल्यानंतर सुद्धा मी थांबणार नाहीये. सुपर बॅटिंग. खऱ्या अर्थानं या पहिल्या इनिंगमध्ये धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय मनीष बांबेरीच्या बॅटमधून. 48 ला 2. गोलंदाज महेश चांगल्या लेंथने गोलंदाजी करतोय, परंतु बॅटिंग करण्याची जी कला आहे ती अफलातून पाहायला मिळते. स्तब्ध झालेत प्रेक्षक, आणि काय बॅटिंग सुरू आहे. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिली. शेवटचे बॉल शेष राहिले ते 3. 48 धावा फलकावर. शिवंजय अल्मान टीमच्या फलकावर. यावेळेला क्लीन बोल्ट. महेश प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळतोय. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फुलटॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स केला, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. 1 रन तर मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला फील्ड करेपर्यंत फेकेपर्यंत 1 रन मिळते. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 धावा. 50 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. शेवटचा बॉल, आणि हा बॉल ठरवेल टार्गेट काय असेल प्रतिस्पर्धी संघासमोर, अर्थातच गुहीर या टीम समोर. महेश स्लोवर 1 चेंडू होता. या वेळेला पिकअप शॉट खेळले. वा, याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचं हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला विशालने ठोकला षटकार, आणि संघाची धावसंख्या तब्बल 56-57 धावांचं लक्ष्य.
पाटील संदीप भाऊंच्या निमंत्रणाला मान देऊन खासम खास मित्र दोस्त परिवार या ठिकाणी संपूर्ण भारतभर संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं सामाजिक काम चालतं देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन टीम मेंबर आणि माननीय प्रमुख अतिथी या SP ट्रॉफी उपसरपंच चषकचे माननीय प्रल्हाद पाटील साहेब उर्फ छोट्या भाई यांचं स्वागत आणि शाही सन्मान. मुख्य मंचावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष SP ग्रुप माननीय संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते प्रल्हादजी पाटील छोट्या भाई यांचा सन्मान केला होता. जोरदार टाळ्या. डॅशिंग पर्सनॅलिटी छोट्या भाई यांचा सन्मान. आपलं SP ट्रॉफी मध्ये डे नाईट टुर्नामेंट मध्ये हार्दिक स्वागत. देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन छोट्या भाई वेलकम. टीम मेंबर माननीय अनिलजी पाटील साहेब स्वागत आणि सन्मान. स्पर्धेचे आयोजक SP ग्रुप टीम मेंबर तुषार पाटील यांनी करावं अशी विनंती करतोय. डीजे तदनंतर पुढील सन्मान मुख्य मंचावर देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन टीम मेंबर माननीय ऋतिकजी गायके साहेब यांचं स्वागत आणि सन्मान संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन टीम मेंबर यांचं स्वागत आणि सन्मान राहुलजी भोईर साहेब ग्रुप टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते होत आहे. पुढील सन्मान देवा ग्रुप टीम मेंबर माननीय अजयजी शेळके साहेब यांचं स्वागत आणि सन्मान पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. भावेशजी पितांबरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. स्वतः छोट्या भाई आणि संपूर्ण देवा ग्रुप टीम मेंबर पुन्हा एकदा SP ग्रुप कडून आपलं हार्दिक स्वागत. ओर टू कम बॉक्स. दरम्यान आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत आणि या मॅचसाठी इनिंगसाठी अद्वर शेलार यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. 57 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. कुणाल प्रतिम चांगला बॉल यावेळेला फिरवलाय. समोरून हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस होताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल. गुड डिलिव्हरी. सुपर्ब लाईन अँड लेन. ब्युटीचा ओनली स्किन डीप.
वैविध्यता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना इथून पुन्हा एकदा समोरून फिरवलंय. संदेश क्या बात आहे. आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. अचूक टप्पा आणि लेग कटर बॉल, अगदी बोटांतील जादू दर्शवणारा हा बॉल पाहायला मिळाला. विलक्षण कामगिरी करताना मॅग्निफिसंट बॉलिंग. संघाची धावसंख्या यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अप्रतिम बॉल, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. नच बलिये जिसे कहा जाता है त्या पद्धतीने मात्र यावेळेला गोलंदाजी केली जाते. लेग कटरचे मारे केले जात आहेत. तिखट मारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर बॉलिंग. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आक्रमकता दाखवले. उपसरपंच चषक षटकार. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय संदेशच्या अगेन्स्ट. पहिल्या 4 बॉलचा विचार करता ते सर्व काही मात्र सोडून दिलं आणि माइंडमध्ये एकच विचार ठेवला की फक्त आता षटकार ठोकायचा आहे. 11 धावा झालेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. सुपर टायमिंग कुणालच्या बॅटमधून मात्र एक चौकार एक षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या 11 रन जाऊन पोहोचल्या गेल्यात. पुन्हा एकदा ह्या वेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल फिरवला पुन्हा एकदा. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 46 रन गुहीर टीमला विजयासाठी. तर आपण मॅचकडे जाऊयात. मैदानामध्ये रंगतदार मॅच ती बघायला मिळतीये. धावा पहिल्या स्कोर कार्डवर पहिल्या षटका अखेरीस जोडल्या गेल्यात 11-11. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतायत उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशी आयोजित या ठिकाणी आहे. आयोजक आहेत SP ग्रुप संदीप पाटील आणि संपूर्ण SP ग्रुप टीम मेंबर यांचं भव्य दिव्य आयोजन. आणि या स्पर्धेला वेळात वेळ काढून शब्द देवा ग्रुपचा आणि आम्ही पोहोचणार या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पाहतायत रॉयल एंट्री या ठिकाणी होताना ताफ्यात सहज गाड्यांसोबत पोहोचलेले आहेत आमचे SP ग्रुपचे जिवलग मित्र माननीय प्रल्हादजी पाटील उर्फ छोट्या भाई. त्यांच्यासोबत या ठिकाणी अनिलजी पाटील, ऋतिकजी गायके साहेब, कल्पेशजी पाटील, अजयजी शेळके, भावेजी पितांबरे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. प्लीज वेलकम. मॅचकडे जाऊयात आपण. देवगड टीम कॅप्टन अँड गोरे टीम कॅप्टन. टॉस बॉक्समध्ये स्वतः SP या स्पर्धेचे मुख्य आयोजक अध्यक्ष संदीप पाटील, माननीय छोट्या भाई यांच्यासोबत सर्व मान्यवरांना घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. SP ग्रुप या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाला मोलाची साथ आणि खंबीर नेतृत्व संदीप पाटील यांच्या पाठीशी नेहमी राहणारे व्यक्तिमत्व माननीय प्रल्हादजी पाटील छोट्या भाई आणि त्यांच्यासोबत संपूर्ण देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन टीम मेंबर. वेलकम. त्याचबरोबर नागेशजी पाटील देवघर यांचे आगमन होते. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. निकेतन पाटील कॅप्टन या ठिकाणी देवघर आणि गोरे टीम कॅप्टन शिवछत्रपती स्पोर्ट गोरे आमच्या समवेत दोन्ही या ठिकाणी कर्णधार आहेत. आणि हेड या ठिकाणी आहे SP ग्रुप, टेल आहे भूमिक स्पोर्ट BS माननीय प्रल्हादजी पाटील छोट्याबाई या ठिकाणी टॉस करतायत. 2 लाख फर्स्ट प्राइज ट्रॉफी SP ट्रॉफी उपसरपंच चषक आणि टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी हेड येतो SP ग्रुप. 4 ओव्हरची मॅच असेल. निकेतन पाटील आमच्या समवेत या ठिकाणी आहेत. समोरचा संघ आहे शिवछत्रपती स्पोर्ट गोरे. काय म्हणाल निकेतन, आपण पहिल्या राऊंडमध्ये अगदी टफ टीम गांधी टीमला पराभूत केलं आणि आता सामना गोरेच्या विपक्ष आहे. बॅटिंग घेणार या फिल्डिंग येणार. फिल्डिंग करताना 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठपर्यंत या ठिकाणी मजल मारणार? 45 ते 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न. तुम्हाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिवछत्रपती स्पोर्ट गोरे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. आपण या ठिकाणी काय स्ट्रॅटेजी लावणार? 50+ स्कोर. वेल डन, बेस्ट ऑफ लक गोरे टीम कॅप्टन. तर या ठिकाणी थँक्यू छोट्याबाई, संपूर्ण देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन टीम मेंबर, महाराष्ट्राच्या बाहेर समाजसेवेचं काम डॅशिंग ग्रुप म्हणजे देवा ग्रुपचं नाव आणि SP ग्रुपच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आपण पोहोचला. थँक्यू, थँक्स अ लॉट. देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन संपूर्ण टीम मेंबर
प्रमुख अतिथी छोट्या भाई, थँक्यू, थँक्स अ लॉट. सामन्याचा आनंद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. रंगतदार स्पर्धा आहे. सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा तयार राहा. षटकाराचा कॅच घ्या, 1000 रुपये मिळवा. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला मॅचकडे जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र रंगतदार बघायला मिळते. हलकीशी फंबल झालीये, लगेच सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. पहिला आपण तर मुख्य मंचावर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण देवा ग्रुप फाउंडेशनचे प्रमुख अर्थात सातत्याने कुठेही समाजकार्य असू द्यात, नेहमी सातत्याने आपण ज्यांच्याकडे मदत म्हणून पाहत असतो असे सर्व व्यक्तिमत्व आज मुख्य मंचावर या ठिकाणी बघायला मिळतात. अगदी रॉयल एंट्री ज्यांची आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 3 वर्ष पाहतोय त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. या वेळेला फटका चांगला, गॅपमध्ये बॉल, तो चाललाय सरक कव्हरच्या दिशेनं. तिकडे दीपेश गोलप त्या बॉलला हातामध्ये पकडतोय आणि फेक करेल. तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्येचा विचार केला 30 स्कोर कार्डवर 1 वाढून अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक 18 ती स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा स्कोर कार्डवर त्या जोडल्या गेल्यात. विजयाकरता 57चं आव्हान आहे आणि त्यापैकी 18 कंप्लीट. पुढचा बॉल सज्ज होईल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय कुणाल याला. कुणाल दळवी, हलकीशी फंबल झाली, रन आउटची संधी ती निर्माण झालेली आणि भाऊच्या हातामध्ये कलेक्शन मात्र चांगलं बघायला मिळालंय. थर्ड अंपायरकडे रेफर केले गेले आणि पाहूयात थर्ड अंपायर या ठिकाणी काय निर्णय तो कळवतोय. आणि इट्स OUT मॅच मधली गोल्डन विकेट टी मिळतीये. आणि आपण पाहिलं तर प्रियजी पाटील आणि सुशांतजी पाटील, आपण निखिल पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रियजी पाटील आणि सुशांतजी पाटील, आपण निखिल पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मुख्य मंचावर लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल. मुख्य मंचावर प्रल्हादजी पाटील साहेब अर्थातच छोट्याबाई त्यांच्यासोबत फोटो सेशन त्या ठिकाणी घेतला जातो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक SP अर्थातच संदीपजी पाटील ते सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी त्यांच्या जवळचे मित्र आहेत आणि आज त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या ती मात्र जोडली गेली आहे 19-19. पुढचा बॉल सज्ज होईल. गोलंदाज मनीष बांबेरे. यावेळेला अप्रतिम बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फंबल ओमकडनं बघायला मिळते. मात्र एकच सिंगल मिळेल या बॉलवर. आणि षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं ते या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, ज्यामधील 5 बॉलचा खेळ संपलाय. मनीषची ती गोलंदाजी आपण बॉलिंग ट्रॅकवर मनीषला पाहतोय. 9 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केला. बॅटिंग करत असताना मनीष बांबेरे नावाचं वादळ मैदानामध्ये आलेलं, ज्याच्या बॅटमधनं वैयक्तिक 43 धावा बघायला मिळाल्या, ज्यामध्ये क्लासिकल रिव्हर स्वीपचा फटका नक्की होता, जो मात्र सर्व प्रेक्षकांना आवडेल. कारण या स्पर्धेमध्ये आपण स्विचिटचे अनेक फटके पाहिले जे चौकारामध्ये कन्वर्ट झाले, परंतु षटकार सहसा कोणी ठोकला नव्हता आणि ते मात्र करून दाखवलं. ते म्हणजेच मनीष बांबेरेनं. यावेळेला पाहिलं आपण संदेश बाबूकडनं झाली आहे मिसफील्ड. त्या मिसफील्डचं रूपांतर होत असताना चौकारामध्ये आणि षटक क्रमांक विचार केला तर या ठिकाणी संपलंय दुसरं. आणि धावा त्या मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 24-24. येणारे बॉल इथून बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विचार केला तर आमचे स्कोरर आम्हाला माहिती दर्शवत आहेत 12 चेंडू तिथून 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 33ची गरज. मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. दर्जेदार स्पर्धा ती मैदानामधनं बघायला मिळते. नाव आहे तिचं उपसरपंच चषक 2026. अप्रतिम स्पर्धा SP ग्रुप बिलोशी आयोजित ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. संदीपजी पाटील आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम यांची अथक मेहनत परिश्रम ती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेत. आणि त्यानंतर आज
यशस्वी स्पर्धा आज आपण पाचव्या Check. दिवसाकडे या ठिकाणी वाटचाल नक्कीच पाहतोय. षटकार हॅट्रिक आजवर मॅच या अटीतटीची आहे. 3 षटकार मारले तर छोट्याबाई यांच्याकडनं 2,000 रुपये आणि 3 विकेट दीपेश घोलपनं घेऊन दाखवल्या तर 2,000 रुपये पारितोषिक. दोन्ही टीमला बक्षीस छोट्याबाई देवा ग्रुप यांच्याकडनं. पहिला बॉल एज आहे आणि भाऊची करामत बघा. यष्ट्यांच्या मागे आपण भाऊ याला पाहतोय. त्याला जाणवलं की बॉल बराच उंच चाललाय. त्याने त्या कॉट करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्याने त्या बॉलला अजून हाताने मात्र वेग कमी केला आणि हलकीशी फ्लाईट दिली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन. संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. पाहत रहा उपसरपंच चषक 2026. सज्ज होईल दीपेश घोलप. यावेळेला फटका चांगला. फिल्डर मागे ओम. एक सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगलनं वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर ती मात्र एक न वाढत असताना पुढे जाऊन पोहोचेल. दीपेश यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर रितेश मस्कर रित्याभाई यांच्याकडनं 1,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि मुख्य मंचावर आपण जे मान्यवर पाहतोय अर्थात छोट्या भाई यांच्याकडनं 2,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सज्ज होईल दीपेश पुनश्च एकदा. यावेळेला फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. मागे फिल्डर मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करतायत. बघायला मिळतात डॉट बॉल. 1 मोर डॉट बॉल तो मैदानातनं कंप्लीट होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर ती मात्र स्कोर कार्डवर बघायला मिळते 25. 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 बॉलचा खेळ इथून बाकी आहे आणि अजून सुद्धा 32 धावांची गरज. दीपेश घोलप सकाळच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या गोलंदाजानं 5 धावांचं षटक हाताळलं जिथून मॅच आपल्या बाजूनं फिरवली आणि तदनंतर याही मॅच मध्ये दर्जेदार सेकंड लास्ट ओव्हर तो हाताळत असताना बघायला मिळालाय. कॅचला संधी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अखेरच्या क्षणाला कॅच भलेही ड्रॉप झाली. दोन धावा. या बॉलवर मिळतात. रजनी क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा तो मैदानामधनं आपण पार पडताना पाहतोय. एसपी ग्रुप अथक मेहनत घेतली या स्पर्धेकरिता. अप्रतिम चेंडूची हाताळणी दीपेश घोलपकडनं. बॉल मिस करून विकेटच्या मागे आणि शेवटचा आता इथून पाहिला तर या षटकामधील एक बॉल बाकी आहे आणि धावसंख्या ती बघायला मिळतीये ती म्हणजे 27 या अंक 27. 30 धावांची गरज आहे. 7 चेंडूत 30 धावा त्या इथून गरजेच्या आहेत. सज्ज होईल दीपेश घोलप. यावेळेला फटका चांगला आहे. ओव्हर दी कव्हर खेळायचं होतं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय सरळ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेच्या पार. मिळाल्या धावा 6. षटकार येणारे आता अंतिम बॉल बाकी. यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला 2,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकला सुद्धा 2,000 रुपये. दोन्ही टीमला
एक जबरदस्त मात्र मोटिवेशन देत आहेत. सामना रंगतदार यादवरजी ठोसास ठोसा. नक्कीच सर, यामध्ये काही शंका नाहीये. मंचावरील मुख्य मान्यवर ते खेळाडूंना पाठबळ देताना बघायला मिळतात आणि मैदानामध्ये पाहिलं तर तेजस साठे तो गोलंदाजी करण्याकरिता आलाय, ज्याने संध्याकाळच्या सत्रात सर 6 चेंडूत 12 धावा रोखल्या होत्या. जेव्हा हवेचा झोक प्रचंड चालू होता, उजव्या हाताचे फलंदाज मैदानामध्ये होते, तरी त्याने मात्र ती करामत केली होती. आता त्याच्या समोर 5 चेंडू आणि 24चं ते मात्र टार्गेट आहे. यावेळेला फटका चांगला, इनसाइड आउटचा फटका ओम त्या ठिकाणी जज करतोय आणि कॅच आपण पाहिली तर ती मात्र ड्रॉप झाली आहे. दोघ जण आहेत, दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. यस नो वेट इट्स माइन अशा कुठल्याही प्रकारचा आवाज तो मात्र आला नाही आणि ज्या कारणाने ही कॅच ड्रॉप झाली आहे. चार चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 चेंडू आणि 23 धावा. चार चेंडू 23 असं आव्हान आहे समोर. गोलंदाज तेजस साठे, त्याच्या विपक्षामध्ये यावेळी फटका चांगला. दीपेश घोलप होता त्या ठिकाणी आणि त्याला बीट करून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्या धावा 4 चौकार. आता मात्र समीकरणामध्ये तुरंत बदल बघायला मिळतोय आणि येणारे बॉल आहेत 3 आणि इथून करायचे आहेत तुम्हाला 19. 3 चेंडू आणि 19 ची गरज. मॅचकडे आपण परतूयात. येणारे बॉल आहे तिथून 3 आणि करायचे आहेत 19. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे आणि तो फटका मैदानाला गुदगुल्या करत आलाय सरळ. पहिला आपण तर क्षेत्ररक्षकाच्या हातात, म्हणजे धाव मिळेल फक्त इथून 1 आणि ती मात्र विजयाच्या उंबरठ्यावर बघायला मिळते. येऊन ठेपलेली टीम, तिचं नाव आहे शिवंजय अलमान. संध्याकाळच्या सत्रात जबरदस्त मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचलेत आणि तदनंतर मात्र या अगदी आपण पाहिलं तर रजनी क्रिकेटमध्ये मनीष बांबेरेची बॅट तळपताना आपल्याला बघायला मिळाली आहे. गोलंदाज पुढचा बॉल तो घेऊन सज्ज, आडव्या बॅटनं फटका खेळलेत. मागे फिल्डर येत आहेत, त्यांच्याकडनं तिकडे होती चूक. बॉल ट्रॅव्हल सीमारेषा पार, परंतु आता जास्त फरक पडणार नाही. येणारा शेवटचा 1 बॉल बाकी आणि विजयाकरता 14 धावांची गरज. 1 चेंडू आणि 14 ची गरज आहे. पाहिला आपण या ठिकाणी तर विजयी झाली आहे टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान. विजयी टीमचं करूयात खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात टीम गुहीर. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केलात. मॅन ऑफ द मॅच आपण त्या ठिकाणी आमंत्रित करूयात मनीष बांबेरे. छोट्या भाई यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण मनीष बांबेरे लवकर या. मनीष बांबेरे, मनीष धाव द्या. मनीष बांबेरे आपण लवकर यायचे मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता. छोट्या बाई यांच्या शुभस्ते आपण मनीष बांबेरे याला मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. आतिश सोनावणे पनवेल अग्निशमक दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं पनवेलवरून डायरेक्ट ऑनलाईन गुगल पे या ठिकाणी आलेले आहेत. 500 रुपये कॅश प्राईज कुणाल मोकाशी यांच्याकडे मनीष बांबेरे यांच्याकरिता. लाईव्ह प्रेक्षक पनवेलला सुद्धा पाहतात आपण या प्रिन्स मूवी लाईव्हवर. SP ट्रॉफी उपसरपंच चषक. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. या ठिकाणी मनीष बांबेरे येत आहेत आणि स्वतः या ठिकाणी प्रल्हादजी पाटील छोट्या भाई देवा ग्रुप टीमच्या वतीने या ठिकाणी सामनावीर पुरस्कार मॅन ऑफ द मॅच मेडल परिधान करून आणि स्वतः या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून ट्रॉफी संदीपजी पाटील यांच्या सोबत छोट्या बाई देताना मनीष बांबेरे यांना 5 षटकार. अप्रतिम बॅटिंग, अमेझिंग परफॉर्मन्स शिवंजय अलमान टीम. आणि या ठिकाणी घेताना देवा ग्रुप फाउंडेशन पूर्ण टीम छोट्या बाई यांच्या सोबत वेळात वेळ काढून संदीप भाऊ यांच्या निमंत्रणाला मान देऊन SP ट्रॉफीला आपण भेट दिली. छोट्या बाई थँक्यू. प्रल्हादजी पाटील साहेब, संपूर्ण देवा 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 ग्रुप ऑफ टीम मेंबर, वेलकम वेलकम. DJ